सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत 99.89% मतदान झाले. 895 मतदारांपैकी 894 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. सांगली जिल्ह्यातील 5 आणि सातारा जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी रोजी सांगलीत होईल. महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्ष मतदानावेळी चुरस दिसून आली नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचं लक्ष निकालाकडे लागले. सांगली सातारा विधान परिषदेसाठी निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी मागील काही दिवस सर्वच पक्षातील नेत्यांनी आणि उमेदवार कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार केला होता. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जिल्ह्यातील 5 आणि सातारा जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. सकाळच्या टप्प्यात पहिल्या 4 तासात मतदारात निरुत्साह दिसून आलाय. अनेक मतदान केंद्र ओस पडली होती. पहिल्या 4 तासात अवघ्या 29.27% मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाला दुपारी 12 नंतर चांगलीच गती आली. निवडणुकीतही कोणताही दगाफटका होणार नाही याबाबत दक्षता घेऊन भाजपचे आपले मतदार सुरक्षित स्थळी हलवले होते. सहलीला गेलेले एकत्रित मतदार केंद्रावर दाखल झाले होते. तसेच सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांनी आपल्या गावातून येऊन दुपारनंतर मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 81.56% मतदान झाले. दोन्ही जिल्ह्यातील 895 मतदारांपैकी 730 जणांनी मतदान केलं. मतदानाच्या शेवटच्या 2 तासात उर्वरित मतदारांनी मतदान केलंय. आपल्या घरामध्ये रुसवे फुगवे असतात, ते मिटत असतात. काही वैचारिक मतभेद होते, ते मिटलेत. त्यामुळे सांगली सातारा विधान परिषदेत महायुतीच्या उमेदवाराचा 100% विजय होईल. जयंत पाटील हे कोणाला तरी बळीचा बकरा बनवतात. जयंत पाटलांना वाटत नाही की त्यांच्या पोराला आमदार करावं. जर ही निवडणूक त्यांना जिंकू असं वाटत होतं तर त्यांच्या मुलाला उमेदवारी का दिली नाही? त्यांना माहीत होतं की त्यांच्या जवळची लोक फुटणार आहेत, म्हणून जयंत पाटील यांनी बैठक आणि गाठीभेटीचं नाटक केलं असल्याचा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावलाय. पडळकर हे सांगली सातारा विधानसभा निवडणुकीच्या सांगलीतील मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधलाय. त्यावेळी ते म्हणाले, महायुतीतील नेत्यांमध्ये आत्ताच्या क्षणाला काही वाद नाही. महायुतीच्या उमेदवाराला आणखी बरेच जण विकासाच्या अजेंड्यावर मदत करतील. जयंत पाटील हे नेहमी कुणाला ना कुणाला बळीचा बकरा बनवतात. अभयसिंह जगताप यांना बळीचा बकरा बनवलाय. ही निवडणूक जिंकणार याची खात्री असती तर जयंत पाटील यांनी आपल्या मुलालाच या निवडणुकीत उभं केलं असतं. जयंत पाटील यांना माहीत आहे की आपली जवळची लोक फुटणार आहेत, त्यामुळे त्यांनी मुलाला उमेदवारी दिली नाही असंही ते म्हणाले. बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या घरावर पाळत ठेवणारा गडदेच्या साथीदाराच्या एलसीबीच्या पथकाने मुठ्या आवळल्या. संदेश उर्फ सँडी रामचंद्र घागरे असं त्याचं नाव आहे. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलास ही ताब्यात घेत त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे याच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचे साथीदार किरण लोखंडे, विशाल चौगुले यांचा शोध सुरू आहे. तर अतुल वायदंडे यापूर्वी त्याला अटक करण्यात आली आहे. तर सागर चौगुले हा रुग्णालयात दाखल आहे. मिरज तालुक्यातील रेल्वेच्या माल धक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे गटात वाद होता. हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे. खरात यांनी हे काम सोडावं म्हणून संशयित निलेश गडदे दबाव आणत होता. 10 जून रोजी रात्री 7च्या सुमारास गडदे 2 साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला. तेथे खरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले. गडदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच 2 गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या 4 चाकीवर दगडफेक केली. त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली. त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडगर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी घरावर नजर ठेवणारा संशयित संदेश घारगे हा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील अल्पवयीन साथीदारांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे अधिक तपास करतायत. निलेश गडदे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. या पिस्तूल संशयित विशाल चौगुले यांनी दिल्याचं सांगितलंय. चौगुले अद्याप पसार असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्या कोठून आणल्या याची माहिती मिळेल.
वेदांत बंडगर याच्या हत्येपुरता पोलीस तपास करत आहेत. सूत्रधार निलेश गडदे याला प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर सह 10 जणांना आरोपी केलं पाहिजे. गडदेवर जतमध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी कॉल करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात SIT नेमून सत्य उघडकीस आणावे. आमच्या मागण्या रविवारपर्यंत मान्य न केल्यास 22 जून पासून सर्व हमाल, तोलाईदार आणि महिला माथाडी कामगार कामबंद आंदोलन करतील, असा इशारा हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी दिलाय. 10 जून रोजी निलेश गडदे यांनी साथीदारांसह लक्ष्मण खरात यांच्या घरी येऊन पत्नी आणि मुलाला धमकावलं होतं. त्यामुळे हमाल नेते बाळासाहेब बंडगर आणि हमाल 11 रोजी जत पोलीस ठाण्यात आले. तेथे गडदेचे सहकारी अजित दुधाळ, दाजी गडदे, संभा माने, हनुमंत खरात, काशिलिंग खरात, अंकुश गडदे, भारत गडदे, आकाराम कचरे आले. त्यांनी बंडगर आणि खरात यांना धमकावले. निलेश याने बंडगर यांना तू का आलायस, इथून जा, नाहीतर तुला व तुझ्या मुला खलास करतो, असं धमकावलं. तरीही पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी लक्ष दिलं नाही. जत पोलीस ठाण्यासमोरून निलेश गडदेने हवेत पिस्तूल उगारून धमकावलं. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी हमालांनी गडदे आणि साथीदारांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी खरात यांची आदल्या दिवशीची तक्रार नोंदवली, परंतु पोलीस ठाण्यासमोरील घटनेची फिर्याद घेतली नाही. या प्रकारानंतर गडदे याने सांगलीत बंडगर यांचं घर शोधून अंगणात खेळणाऱ्या निष्पाप वेदांतवर गोळी झाडून त्याचा खून केला. या प्रकरणात वेदांच्या हत्येपुरताच पोलीस तपास करत आहेत. गडदे याला ज्यांनी उचकावलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. गडदे याला सहकार्य करणारे तसेच पोलीस ठाण्यात असताना गुन्हा दाखल न करण्यासाठी फोन करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. याबाबत SIT नेमून सत्य उघडकीस आणलं पाहिजे. पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले. विशेष पोलीस महानिरीक्षक आणि मुख्यमंत्री यांनाही निवेदन दिलं जाईल. रविवारपर्यंत मागण्यांचा विचार न झाल्यास सोमवारपासून हमालांचे काम बंद आंदोलन सुरू होईल, असा इशारा दिलाय. जयंत पाटील आणि त्यांच्या नेत्यांनी आजपर्यंत किती पक्ष फोडले हे पाहायला पाहिजे. जयंत पाटील मंत्री होते त्यावेळी ते गुंडांच्या माहेर घरात राहत होते. त्यामुळे जयंत पाटील यांनी गुंडगिरी आणि पोलिसांच्या विरोधात बोलणं योग्य नाही, असं आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. शक्तीपीठ विरोधात आंदोलन करणारे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते मगरीचे अश्रू ढाळल्याप्रमाणे करतायत. जयंत पाटील यांनी आजपर्यंत अनेक आंदोलने फोडली, तेच आज आंदोलन करतायत, हे हास्यास्पद आहे, असंही खोत म्हणाले. सांगलीमध्ये सातारा आणि सांगली विधान परिषद निवडणुकीच्या सांगलीतील मतदान केंद्राला सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे उच्चांकी मताने निवडून येतील. चमत्कार 22 तारखेला पाहायला मिळेल. राष्ट्रवादीचे थोर विचारवंत, थोर नेते जयंत पाटील यांनी शेड्यूल 10 प्रमाणे पक्षांतर्गत करता येत नाही असा कायद्याचा दाखला दिलाय. ते कायदे तज्ज्ञ आहेत, परंतु त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने कोणाकोणाचे पक्ष फोडले, कोणाकोणाच्या पाठीत खंजीर खुपसला याचा इतिहास जयंत पाटील ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा आहे. त्यांची साखर पेरणी आपल्याच पक्षानं, आपल्या नेत्यानं महाराष्ट्रात मातीमध्ये केलेली आहे. आता पिकं जोमात आली आहेत, तुमची पाखरं हाणत बसा, असा टोला लगावलाय. सांगलीमध्ये गुंडागर्दी वाढली असं म्हणतात, पण ते 20 वर्ष मंत्री असताना ते याच गुंडांच्या माहेर घरात राहत होते. त्यांच्या आजोबांना निवडून आणणारे अनेक गुंड होते. त्यांची गुंडागर्दी आणि दहशत एवढी होती की घरात घुसून मुर्दे पाडले. त्यामुळे सफेद चेहऱ्याच्या गुन्हेगारांना गुन्हेगारीवर बोलणं म्हणजे महाराष्ट्राची चेष्टा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे. कर्नाटकातून पुण्याला होत असलेली प्रतिबंधित तंबाखू तस्करी आटपाडी पोलिसांनी उघडकीस आणत सुमारे 1,07,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तस्करीच्या मालासह 2 वाहने जप्त करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती गुरुवारी मिळाली आहे. कर्नाटकातील विजयपूरहून पुण्याला प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू यांची तस्करी होणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तळवडे ते बनपुरी जाणाऱ्या रस्त्यावर पाळत ठेवली होती. यावेळी पुण्याला निघालेली मोटार टेम्पो आणि त्याच्यासोबत असलेली इर्टिगा मोटार ही 2 वाहने संशयावरून अडवली. माल मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये पोत्यात भरलेला प्रतिबंधित माल आढळला. या मोटारीतून विमल पान मसाला, केसरयुक्त सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. सुमारे 200 पोत्यांहून हा माल पुण्यात नेण्यात येत होता. माल मोटारीमध्ये पोलिसांना जांभळ्या रंगाचा विमल पान मसाला 50 लाखांचा, हिरव्या रंगाचा विमल पान मसाला 20,64,000 होता. जांभळ्या रंगाचे 5,56,000 सुगंधित तंबाखूचे डबे आणि निळ्या रंगाचे सुगंधित तंबाखूचे 1,45,000 डबे पोलिसांनी जप्त केले. त्यामध्ये एकूण मूल्य 77,75,000 रुपये असून
20 लाखाची माल मोटार आणि 10 लाखाची इर्टिगा मोटार असा एकूण 1,07,75,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी माल मोटार चालक भाऊसाहेब जगताप याला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर इर्टिगा चालक पसार झालाय. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची कर्नाटकातून चोरटी वाहतूक यामुळे उघडकीस आली असून वर्दळीच्या मार्गाचा वाहतुकीसाठी वापर न करता आड मार्गाने प्रतिबंधित माल तस्करीने नेला जात होता. औद्योगिक पाणी वापरावर निर्बंध आल्यास परिणाम कुपवाड व परिसरातील 30,000 नागरिकांवर झालाय. MIDC कडून आता 1-8 दिवस पाणी पुरवठा सुरू केल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. दरम्यान सांगली शहरात पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं असून ही परिस्थिती राहिली तर सांगली शहराला 1-8 दिवस पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेच्या मुख्य योजनेद्वारे शहरातील बहुतांश भागांना दररोज पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र पावसाने आणखी दडी मारली, धरणातील साठा आणखी कमी होत गेला आणि पिण्याच्या पाण्यावरील दबाव वाढला तर सांगली व कुपवाड शहरासाठी कृष्णा नदीतून कर्नाळ रोड जॅकवेल येथून सुमारे 90 MLD पाणी उपसा केला जातो. मिरज शहरासाठी कृष्णा नदीतून कृष्णा घाट जॅकवेल येथून 40 MLD पाणी उपसा केलं जातं, तर दुसरीकडे MIDC कडून 3 MLD पाणी घेतलं जातं. हे कुपवाड भागातील परिसरातील भागांना दिलं जातं. नद्यांमधील पाणी केवळ पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने आणि औद्योगिक पाणी वापरावरही निर्बंध लागू झाल्याने MIDCच्या पाणी पुरवठा यंत्रणेवर परिणाम झालाय. त्याचा फटका आता या योजनेवर अवलंबून असलेल्या सुमारे 30,000 नागरिकांना बसू लागलाय. सुदगिरणी जवळील सिद्धनाथ कॉलनी, विवेकानंद सोसायटी, तीर्थकर सोसायटी, वारणाली रेल्वे ब्रिज जवळील कनेक्शनमधून उत्कर्ष हॉल ते वारणाली कार्यालयाच्या उत्तरेकडील सत्यसाई नगर, विद्यानगर, विद्याविहार कॉलनी तसेच चिंतामणी व्यापार महाविद्यालयाजवळील कनेक्शनद्वारे विजयनगर पश्चिम भाग आणि जिल्हा न्यायालय परिसर पूर्व भाग, हसनी आश्रम चौकापर्यंतच्या क्षेत्राला MIDCच्या पाणी पुरवठा यंत्रणेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मिरज शहरातील काही भागालाही MIDC यंत्रणेचं पाणी पुरवलं जातं. तो आता 1-8 दिवस होणार आहे. पावसाची ही परिस्थिती कायम राहिल्यास सांगली आणि मिरजकरांवर देखील पाणी संकट येऊ शकतं. महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागातील दाखले हे संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित राहिलेत. प्रणाली अद्ययावत होताच दाखले वितरित केले जातील, पण विरोधकांनी माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं. याचं राजकारण करण्याऐवजी वस्तुस्थिती जाणून घेणं आवश्यक होतं, असा टोला महापौर धीरज सूर्यवंशी यांनी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांना लगावलाय. महापालिका क्षेत्रातील 3,500हून अधिक दाखले जन्ममृत्यू विभागात प्रलंबित असल्याचा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, महापालिका क्षेत्रातील नागरिकांना जन्ममृत्यू दाखले संगणक प्रणालीद्वारे नियमितपणे दिले जातात. 2024 ते 2026 या कालावधीतील दाखल्यांचं वितरणही याच प्रणालीच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र संगणक प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने काही दाखले प्रलंबित राहिलेत. या समस्येबाबत महापालिकेने वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार करून प्रणाली अद्ययावत करण्याची मागणी केली आहे. हा दोष महापालिकेचा नसून उपलब्ध संगणक प्रणालीचा आहे. प्रणालीमध्ये आवश्यक दुरुस्ती झाल्यानंतर सर्व प्रलंबित दाखले त्वरित दिले जातील. मात्र विरोधकांनी माहिती घेऊन बोलणं अपेक्षित असताना काही जण केवळ प्रसिद्धीसाठी या विषयाचं राजकारण करतायत. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. नागरिकांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर सर्वांना दाखले उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही महापौर सूर्यवंशी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील पशुपालक व शेतकरी बांधवांनी एल निनो या हवामान बदलाच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर चारा नियोजनाकडे तातडीने विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर अजयनाथ थोरे यांनी केले. जागतिक हवामान बदलामुळे एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा परिणाम म्हणून आगामी काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा पशुधन आणि दुग्ध उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सजग राहून चारा पिकाचे नियोजन योग्य करणं आवश्यक आहे. पशुपालक व शेतकऱ्यांसाठी विभागाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यामध्ये पोषक आणि बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करणे, शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीवर नैसर्गिक गवताची लागवड आणि जतन करणे, अतिरिक्त चारा मुरघास किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवणे, तसेच उपलब्ध जमिनीवर जास्तीत जास्त चारा उत्पादनावर भर देणे या बाबींचा समावेश आहे. पशुधनाचे पोषण आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित ठेवण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची योग्य साठवणूक करणं गरजेचं असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. एल निनोच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत
विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत असून अधिक माहितीसाठी 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले. कोणतीही शंका किंवा अडचण आल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर थोरे यांनी केलं आहे.